नमस्कार मित्रांनो, आज 14 सप्टेंबर 2024 आणि 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये जोरदार पाऊस, पूर परिस्थिती निर्माण होईल एवढा मोठा पावसाचा अंदाज आपण 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्तवलेला आहे आणि तोच अंदाज आपण कायम ठेवलेला असून सप्टेंबरच्या सुरुवातीलाच त्याची झलक आपल्याला पाहायला मिळाली। बऱ्याच ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली। सप्टेंबर महिना हा सर्वाधिक पावसाचा असेल असा अंदाज आपण 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्तवलेला होता। मित्रांनो, आता यानंतर येणारा पाऊस हा पिकांचं सगळ्यात मोठं नुकसान करणारा पाऊस आहे। तरीसुद्धा शेतकऱ्यांना एक पूर्वसूचना मिळावी यासाठी आपण अंदाज देत असतो आणि 15 ते 20 दिवसानंतर आपला साधारणतः एक अंदाज असतो आणि 17 तारखेपासून राज्यातलं वातावरण आपल्याला बदलताना दिसणार आहे। तसेच 19 तारखेपासून पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर नाशिकचा संपूर्ण भाग असेल किंवा नगरचा भाग असेल, संभाजीनगरचा भाग असेल, या संपूर्ण भागामध्ये राज्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यतासुद्धा आहे। त्यामुळे आपल्या पिकाचं नियोजन आपण 17 तारखेपर्यंत करावं ही शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे। आपण मागचा व्हिडिओची लिंक या खाली दिलेली आहे 15 ऑगस्ट 2024ची। मित्रांनो, कोणाचे अंदाज खरे आणि कोणाचे खोटे ते महत्त्वाचं नाही। शेतकऱ्यांना व्यवस्थित सल्ला मिळावा किंवा वेळोवेळी जी काही माहिती आहे हवामानाची, शेतीविषयक, कारण आता शेतकऱ्याची सोयाबीन काढण्याची वेळ आहे, त्यामुळे हा अंदाज सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्या पिकाचं नियोजन आपल्याला 17 तारखेपर्यंत करता येईल। त्यानंतर 19 तारखेपासून 27 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा सर्वाधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे सर्वांनी आपापली पिकं जी आहेत ती व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करावं। धन्यवाद।